जयंतीच्या पूर्वसंध्येला तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय, याहून उत्तम योग कुठला? त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात गुरुचं महात्म्य सांगणाऱ्या गुरुवंदनेनंच करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
वा वा, क्या बात है. असा वृद्ध सोहळा कधी बघायला मिळालाही नसेल. अंगावर रोमांच आणि डोळ्यामध्ये अश्रू यावेत असा हा प्रसंग आणि गुरु शिष्यांमधलं हे प्रेम यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सगळ्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपण कृपया मंचावर यावा अशी आपल्याला विनंती. चित्रपटाचे निर्माते श्री मंगेश देसाई, दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे, मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पण करावे. मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. आपल्यामध्ये इतरही अनेक दिग्गज मान्यवर आज उपस्थित आहेत. मी त्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. झी समूहाचे एमडी आणि सीईओ श्री पुनीत गोयंका सर, श्री राहुल नार्वेकर साहेब, श्री लोढा साहेब, श्री आशिष शेलार साहेब, आपण मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. अभिनय सम्राट श्री अशोक सराफ साहेब, आपण मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते श्री सचिनजी पिळगावकर, श्री महेशजी कोठारे, लोकप्रिय अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. या सगळ्या मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रजी यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. बमन इराणी सर, आपल्याला विनंती आहे, आपण कृपया मंचावर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूया. मी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम विनंती करतो साहिल मोशन आर्ट्स तर्फे निर्माते श्री मंगेश देसाई यांना की त्यांनी सर्वप्रथम श्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करावा. झी स्टुडिओज आणि झी म्युझिकचे सीबीओ श्री उमेश बन्सल साहेब यांनाही मी मंचावर याची विनंती करतो. साहिल मोशन आर्ट्स तर्फे श्री मंगेश देसाई, आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करत आहेत. समूहातर्फे श्री पुनीत गोयंका यांना नम्र विनंती, त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. श्री उमेशजी बन्सल यांना विनंती.
जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांना मी मंचावर याची विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, जोरदार टाळ्यांनी लाडकी अभिनेते आणि अभिनेत्री जॅकी आणि रकुल यांचं स्वागत करूया. मी पुढचे सत्कार करण्यासाठी मंगेश देसाई यांना विनंती करतो. श्री राहुल नार्वेकर साहेबांचं स्वागत आपण करावं. मंगेश देसाईंना विनंती की आपण श्री मंगल प्रभात लोढा यांचं स्वागत करावं. आपले लाडके अभिनेते श्री गोविंदाजी यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. श्री आशिष शेलार यांचं स्वागत मंगेश देसाई यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. लाडके ज्येष्ठ अभिनेते श्री अशोक सराफ यांचा सन्मान स्वागत श्री मंगेश देसाई करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. ज्येष्ठ अभिनेते श्री जितेंद्रजी यांचा सन्मान मंगेश देसाई यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. श्री गोविंदाजी यांचा स्वागत आणि सन्मान मंगेश देसाई यांनी करावा अशी त्यांना विनंती. श्री बमन इराणी यांचा सन्मान आणि स्वागत श्री मंगेश देसाई यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते श्री महेश कोठारे यांचं स्वागत श्री मंगेश देसाई यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. श्री आशिष शेलार साहेबांचा सन्मान आणि स्वागत करावं अशी मी मंगेश देसाई यांना विनंती करतो. जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत यांचं स्वागत आणि सन्मान मंगेश देसाई यांनी करावा. ज्यांनी माननीय बाळासाहेबांची भूमिका केली, ज्यांनी आत्ताच्या या गाण्यामध्ये माननीय बाळासाहेब साक्षात साकार केले, असे मकरंद पाध्ये यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा.
मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो. तिन्ही कलाकारांना मी मंचावर यायची विनंती करतो. श्री मकरंद पाध्ये ज्यांनी माननीय बाळासाहेबांची भूमिका केली. लाडके कलाकार आणि दिग्दर्शक यांना आपण थोड्या वेळात भेटणारच आहोत. मी मंचावर यायची विनंती करतो. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि जे मंचावर आल्यानंतर आरारारारा खतरनाक एवढीच रिॲक्शन सगळ्यांकडून येते. सगळ्यांचे लाडके आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे. आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये पार पडतोय. मी सगळ्या मान्यवरांना हातामध्ये रिमोट द्यायची विनंती करतो. या रिमोटद्वारे आपण ट्रेलरचं अनावरण करावं, हा सगळ्यांसमोर आणावा अशी आपल्याला नम्र विनंती. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये येत्या 9 ऑगस्ट 2024 संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. सगळ्यांना ट्रेलर दिसावा यासाठी मान्यवरांना विनंती की आपण थोडंसं स्टेजच्या बाजूला यावं आणि या रिमोटचं बटन दाबून बहुचर्चित अशा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करावं. एक, 2, 3. भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय 9 ऑगस्ट 2024 रोजी. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर लगेचच काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ट्रेलरवरची आपली प्रतिक्रिया कृपया व्यक्त करावी. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री
आणि ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं या ठिकाणी गुरुपूजन करत त्यांची परंपरा पुढे नेली ते सन्मान्य एकनाथराव शिंदेजी, सन्मान्य राहुल नार्वेकरजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, अभिनेते श्री जितेंद्रजी, महाराष्ट्र भूषण अशोक मामा सराफ, बोमन इरानीजी, महेश कोठारेजी, या ठिकाणी उपस्थित जॅकी भगनानीजी, आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते गोविंदाजी, रकुलप्रीत सिंग, त्याचप्रमाणे चित्रपटाचे दिग्दर्शक सन्मान्य प्रवीण तरडेजी, निर्माता मंगेश देसाईजी, उमेश बन्सलजी, भावेश जानवलेकरजी, ज्यांनी अतिशय समर्थपणे दिघे साहेबांची भूमिका या ठिकाणी निभावली ते प्रसाद ओकजी, क्षितिज दातेजी, सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे या सभागृहामध्ये जे स्क्रीनवरचे कलाकार आहेत ते देखील आहेत आणि राजकारणातले कलाकार देखील आहेत आणि बाकी क्षेत्रातले कलाकार देखील आहेत. त्यामुळे सर्व कलाकारांना या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्याने खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदे साहेबांसारखा एक नेता घडवला आणि हजारो हजारो अनुयायी घडवले, अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग, त्याचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालंय आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही ही जी टॅगलाईन आहे ही केवळ या सिनेमापुरतं मर्यादित नाही आहे, तर शिंदे साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू, आमच्या जीवनाची टॅगलाईन देखील हीच आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. खरं म्हणजे प्रवीणजी तुमचं, मंगेशजी तुमचं, प्रसादजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करेन. ज्यावेळेस धर्मवीर रिलीज झाला आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तो सगळा काळ जिवंत केला, मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याने ज्याने हा सिनेमा बघितला, या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं, चेतवलं आणि त्यासोबत प्रेरणा देखील दिली. आणि ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग 2 देखील येईल आणि शिंदे साहेबांच्या जीवनाचा भाग 2 देखील सुरू होईल. पण लवकरच तो भाग 2 देखील सुरू झाला आणि मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज शिंदे साहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे, निश्चितपणे दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदे साहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात. दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं. पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते, त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर 2 ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे,
शिंदेसाहेब हा कुठपर्यंत गेलाय माहित नाही, पण हा अगदी आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा. तो 3 मध्ये येईल. खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन. पण आज मला आनंद आहे की धर्मवीर 2चा ट्रेलर आपण लॉन्च केलाय. हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतोय, याची वाट पाहतोय. मला केवळ एकच इन्सिडेंट सांगायचं आहे की धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला असं नाही. मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि गुजरातमध्ये मला एक कार्यकर्ता भेटला आणि तो मला असं म्हणाला की हमने धर्मवीर देखा, धर्मवीर देखा. आता मला वाटलं हा जुना धर्मवीर यांनी पाहिला, आज मला का सांगतोय. म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. नहीं वो शिंदे साहब का बहुत बढ़िया. मग माझ्या लक्षात आलं की हा धर्मवीर त्यांनी पाहिला, म्हणाला बहुत अच्छा लगा और हमारे यहाँ सब लोगों को बहुत पसंद आए. त्यामुळे ही सत्य कथा आहे. एक व्यक्ती सामान्यातनं असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य लोकांना असामान्य कसा बनवतो हे दिघे साहेबांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी खरोखर या निमित्ताने प्रवीण तरडेजी आपलं आणि देसाईजी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे धर्मवीर 2 हा तर हिट होईलच, पण आजच धर्मवीर 3 ची तयारी देखील तुम्ही सुरू करा, 4 ची तयारी देखील सुरू करा. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे 15-20 वर्ष तरी थांबणार नाही, हा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्ण वेळ थांबायचं होतं, परंतु पुण्याला एक 8 वाजता बैठक आहे. त्यामुळे मी माननीय शिंदे साहेबांना देखील विनंती केली आणि म्हणून आपण या लॉन्चला मला बोलवलं. धर्मवीर 3 साठी, 4 साठी, 5 साठी माझं बुकिंग मी आजच केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला बोलवावंच लागेल हे देखील या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फडणवीस साहेब धन्यवाद. जसं त्यांनी आता सांगितलं पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी त्यांना जायचं असल्याने त्यांना आपण आदरपूर्वक रजा देऊया. मनापासून धन्यवाद साहेब. थँक्यू सो मच.